रत्न हनुमंत भरडे आज बावशी या गावी आलो आहे। तालुका रेणापूर, जिल्हा लातूर या गावामधील शेतकरी विनोद बल्लाळ म्हणून त्यांच्या प्लॉटची आज पाहणी करण्यात आली की त्यांचे गेले 1 वर्ष की बॅच त्यांच्या फेल जात होत्या, पण सध्याच्या कंडिशनमध्ये त्यांच्या 4 बॅचेस झाल्या। चारही बॅचेस जवळपास 80 ते 90 हजाराच्या आसपास आहेत। त्यांच्या पहिल्या बॅच जाण्याचं कारण आणि आता बदल केलेलं कारण हे त्याच्याविषयी आपण थोडीशी त्याची चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनोद तात्याराव बल्लाळ, राहणार बावशी, तालुका रेणापूर येथील रेशीम शेतकरी। की मला असं समजलं की तुमचे जवळपास 1 वर्ष अगोदरच्या पूर्ण जे लॉट आहे तुमचे जवळपास 1, 2, 3 असे 3 लॉट तुमचे फेल गेले होते, तर त्या लॉट फेल जाण्यामागचं कारण काय तुम्हाला समजलं का? ते कशामुळे फेल गेले? ते नॉन स्पिनिंग आणि स्लो पॉयझनमुळे बॅच फेल जात होत्या। आणि आता सध्या याच्यावर आपण पूर्णपणे जैविकच स्प्रे घेत आहे, ताक, गोमूत्र। म्हणजे आता तुमचे 3 लॉट फेल गेल्यापासून आता किती पासून तुम्ही लॉट घेतलेत आणि ते किती सक्सेस झाले? आतापर्यंत आपण या वर्षामध्ये जून पासून 3 बॅच घेतल्यात, 3 आपल्या बॅच सक्सेस झाले होते। म्हणजे एक बॅच तुमची किती DFLची असते? समजा 3 बॅच, एक आपली जून महिन्याची सुरुवातीची बॅच होती 200 DFLची, त्याला आपल्याला जवळपास 180 किलो पाणी निघालं। नंतर एक पाला शिल्लक राहिल्यामुळे एक नंतर चॉकी घेतली होती 70 अंडे पुंजाची, त्याला 60 किलो माल निघाला, जवळपास 600 रुपये रेट भेटला। आणि आता एक काल परवा माझी बॅच झाली 150 DFLची होती। सध्या उजी माशी आणि अंडे खराब असल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्याला 400-300 अंडे पुंजापासून 1 क्विंटल 1.5 क्विंटल जिथं माल निघत होता, आज जवळपास आपल्याला 80चं ॲव्हरेज भेटलेलं आहे। जवळपास 150 अंडे पुंजाला 130 किलो माल निघालेला आहे। उजी माशीसाठी तुम्ही काय केलं? उजी माशीसाठी आपल्याकडं आपण मच्छरदाणी लावलेली आहे आणि फ्लाय ट्रॅप वापरले आपण। आणि जर एखादी उजी माशी आपल्याला शेडमध्ये दिसली तर उजीनाशकचा पावडरचा वापर आणि जसं आपण मच्छर भेटली ती माशा मारण्याचा प्रयत्न। आता तुमचं शेड उभारणी झालेली आहे, एकबद्दल आम्हाला शेडबद्दल थोडी माहिती सांगाल का? कसं, लांबी किती, रुंदी किती, उंची किती? आपल्या ह्या शेडची रचना म्हणजे पूर्व पश्चिम आहे। आपले लांबी 50 फूट आणि रुंदी 24 फूट आहे शेडची। हाईट 15 फूट आहे। मधले रॅक आपले 40 फूट लांबी आहे आणि 5.5 फूट रुंदीची आहे। तुम्हाला काही शासनाचं अनुदान भेटलेलं आहे का नाही भेटलं आतापर्यंत? शासनाच्या अनुदानाचा असा विषय आहे की जे शेतकरी प्रामाणिकपणे रेशीम शेती करतात त्या शेतकऱ्याला जे आपले लेबर पेमेंट जे इमस्टर आहेत त्याला भरपूर अडचणी आहेत। रेशीमचे अधिकारी सांगतात की म्हणजे तहसीलची अडचण आहे आणि तहसीलचे जे ऑपरेटर आहेत ते सांगतात की तुमच्या रेशीम ऑफिसची अडचण आहे। त्याच्यामुळं म्हणजे जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांना डावललं जातं या योजनेपासून, आणि जे शेतकरी आहेत ते 10-20 वर्षापासून लाभ घेतात ते आणखीन लाभ घेतच आहेत। आतापासून तुम्हाला अनुदान किती आलं? हे मनरेगाची योजना आहे 3 वर्षाची। दरवर्षी फक्त जानेवारी महिन्यामध्ये रेशीम अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जातं आणि याच्यातून हे कर्मचारी असं सांगण्याचा प्रयत्न करतात की रेशीम शेती किती फायद्याची आहे। बरोबर, पण हे रेशीमचं अनुदान आहे ते फक्त कागदोपत्रीच आहे। त्याच्यापासून शेतकरी का, तुम्हाला असं का वाटतंय का कागदोपत्रीचं अनुदान तर बऱ्याच शेतकऱ्याला दिलंय, तुम्हाला का असं वाटतं? त्यामध्ये कर्मचारी मुद्दा म्हणून डावलत आहे। कर्मचारी, दुसरं काय अजून अडचण रेशीम शेतीमध्ये बाकी काही अडचण नाही, बाकी सगळं। खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो। हात तुझा खेळ हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू